मध्ये आली, परंतु या प्रत्येक संकटामध्ये विशेष म्हणजे कुंती देवींनी भगवंतांची भक्ती, भगवंतांच्या भक्तीची तीव्रता कधीही कमी होऊ दिली नाही आणि भगवंतांच्या स्मरणावर त्यांचा विशेष जोर होता. संकट असो की चांगले दिवस असो. आणि त्यांचं भगवंतांबद्दलचं समर्पण इतकं महान आहे की त्या ते झालेले सगळे संकट इन्क्लुडिंग त्यांचे पुत्र यांना लाखाच्या लक्षाग्रहामध्ये जाळून मारण्याचा झालेला प्रयत्न, त्यांचा पुत्र भीमसेन याला विष खाऊ घालून मारण्याचा केला गेलेला प्रयत्न, त्यांची सून द्रौपदी तिचा भर सभेमध्ये झालेला अपमान, त्यांना 14 वर्ष वनवासात झालेली शिक्षा, हे सर्व संकट कुंती देवी पुन्हा पुन्हा सहन करण्यासाठी, तोंड देण्यासाठी तयार आहे. केवळ आणि केवळ भगवंतांचं स्मरण, जर भगवंत नित्य स्मरणात राहत असतील त्या कारणाने त्या संकटाच्या वेळी, तर त्यांना ते संकट पण खूप प्रिय आहेत. तर त्यांच्या भगवत भक्तीच्या ह्या श्रेष्ठ स्तरामुळे त्यांना परमेश्वराच्या विजय शक्तीचा अवतार असं सांगितलेलं आहे. आणि आपण चर्चा केलेली की खरा विजय किंवा पराजय याच्यात नाहीये की भौतिक समृद्धी किती प्राप्त आहे किंवा भौतिक संकट किती प्राप्त आहेत. हा विजय किंवा पराजय खरा याच्यावर आहे की आपण त्या आनंदाच्या किंवा संकटाच्या वेळी कशा प्रकारे भगवंतांच्या भक्तीमध्ये एकनिष्ठ राहतो. आणि कुंती देवींच्या त्या भगवत भक्तीमध्ये एकनिष्ठतेवर, त्यांच्या शुद्ध भक्तीमुळे त्यांना भगवंतांच्या विजय शक्तीचा अवतार सांगितलेला आहे. आणि त्याच्या अगोदर आपण गांधारींचं वर्णन केलेलं की कशा प्रकारे गांधारींचे पती धृतराष्ट्र जरी आध्यात्मिक दृष्ट्या आणि भौतिक शारीरिक दृष्ट्या आंधळे होते, परंतु गांधारी यांची थोरवी भागवत गात, कारण त्यांच्या पतिव्रतेमुळे आणि त्यांच्या तपस्येमुळे, त्या तपस्येचं त्यांच्यामध्ये शक्ती होती. आणि भागवत हे पण सांगतं की स्त्री सुलभ कसे काही दोष त्यांच्यात होते, जसं की आपली जी लहानी जाऊ होती कुंती, हिच्या बरोबर हिच्या बद्दल असणारी ईर्ष्या, आणि त्याच्यानंतर आपण पाहिले की कशा प्रकारे कुंती देवींना युधिष्ठिर महाराजांचा जन्म पहिल्यांदा झाल्यानंतर गांधारींनी कशा प्रकारे स्वतःच्या गर्भाला मारून आणि प्री मॅच्युअर डिलिव्हरी झाली त्यांची, आणि त्यानंतर व्यासदेवांच्या कृपेने कसे 100 कौरव हे कल्चर मधून, म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी ज्याला आपण आधुनिक काळामध्ये म्हणतो, त्या माध्यमातून कशा या 100 कौरवांचा जन्म झाला. आणि त्यानंतर आपण आजची चर्चा इथे आज सुरू करू. तर एक विशेष गोष्ट आपण जर लक्ष दिली प्रभूजीच माताजीच, तर कुरुकुळातल्या त्या व्यक्तींचं वर्णन आहे. ऑब्विसली कुरुकुळामध्ये कुरुक्षेत्राचं युद्ध झाल्यानंतर पण सर्वजण जर पकडले तर बरेच लोक अजून बाकी असतील, जिवंत असतील, परंतु विशेषतः त्या व्यक्तींबद्दल चर्चा होत आहे ज्यांचा की संबंध भगवत भक्तीशी आहे. धृतराष्ट्राबद्दल सांगत नाहीये भागवत, कारण त्यांचं भगवंतांच्या भक्तीमध्ये त्यावेळेसचं स्थान तेवढं महान नाहीये, परंतु बाकी सर्व व्यक्तींबद्दल भागवत विस्तारामध्ये सांगत आहे. याचा अर्थ की भागवतामध्ये, कारण भगवंतांच्या शुद्ध भक्तीबद्दलचं वर्णन आहे, त्या शुद्ध भक्तीतल्या संबंधातील भक्तांबद्दलचं पण विस्तृत वर्णन भागवतामध्ये आहे. तर आपण कुंती देवी नंतर आता द्रौपदी यांच्याबद्दल वाचू. कुणाला वाचायचं आहे? प्रभूजीच माताजीच, हरे कृष्ण. प्रभूजी, द्रौपदी और सुभद्राचं झालं आपलं. झालेलं का वाच? हो हो, ठीक आहे, आपलं श्लोका 5 आहे. ठीक आहे, ठीक आहे माताजी. तर आपण द्रौपदी यांच्याबद्दल पण आपण चर्चा केलेली की कशा प्रकारे त्यांना वरदान प्राप्त झालेलं की इक्वली क्वालिफाईड, अत्यंत पात्र असे 5 प्रती त्यांना प्राप्त झाले, आणि त्यांचं पण भगवंतांचे शुद्ध भक्त म्हणून यशोगान सांगितलेलं आहे. इनफॅक्ट असं सांगतात की द्रौपदींचा झालेला कुरु सभेमध्ये झालेला जो अपमान आहे, त्या अपमानाने कौरवांच्या शेवटाची सुरुवात झाली त्या अपमानापासून. आणि भागवत सांगतं की कशा प्रकारे ज्या द्रौपदीचे केस दुःशासनाने मोकळे केले होते,
त्या सर्व कौरवांची, दुःशासन त्याच्यामध्ये इन्क्लुडेड, या सर्व कौरवांच्या पत्न्यांचे केस त्याच प्रकारे मोकळे व्हावेत त्यांच्या पतींच्या मृत्यूनंतर, ही भगवंतांनी इच्छा व्यक्त केली. कारण भगवंतांच्या, आपण हे पाहिलेलं की भगवंतांच्या शुद्ध भक्तांचा जो अपमान आहे तो भगवंत सहन करू शकत नाही. ज्याप्रमाणे उदाहरण दिलं जातं की मनुष्य, आपल्या डोक्यावर ऊन आपण सहन करू शकतो काही क्षणांपुरतं, परंतु पायाला जर जमीन पोळत असेल तर ते सहन करणं खूप अवघड आहे. पायाच्या खालची फरशी जर खूप गरम तापलेली असेल तर. त्याचप्रमाणे भगवंतांसाठी स्वतःबद्दलचा अपमान सहन करणं, स्वतःबद्दलचा अपराध सहन करणं हे शक्य आहे. परंतु ज्यावेळेस त्यांच्या शुद्ध भक्तांच्या प्रती अपराध होतो, त्यावेळेस भगवंत तो साधारणपणे घेत नाही. तर सुभद्रा यांच्याबद्दल पण आपण चर्चा केलेली की कशा प्रकारे भगवंतांच्याच इच्छेने सुभद्रा यांचं लग्न म्हणण्यापेक्षा यांना अर्जुनाने भगवंतांच्याच इच्छेने पळवून नेले. आणि अर्जुन जे की भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, त्यांना आपल्या नात्यामध्ये पण बांधण्यासाठी भगवंतांनी सुभद्रा यांचा विवाह अर्जुन याच्याशी करून देण्याचं ठरवलं. आणि अशा सुभद्रा यांच्या पोटी जन्माला आलेला अभिमन्यू म्हणजे भगवंतांचा जो भाचा झाला, त्याचा मृत्यू कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या 9व्या दिवशी झाला. म्हणजे आपण बघू शकतो की केवळ भगवंतांच्या भक्तीमध्ये असलं किंवा भगवंतांच्या नात्यामध्ये असलं म्हणजे भौतिक संकट येणार नाहीत असं नाही. भगवंतांचा साक्षात भाचा, सख्या बहिणीचा मुलगा आणि त्यांचा मेहुणा अर्जुन समोर असताना पण अभिमन्यूचा मृत्यू झाला. तर आपण 5व्या प्रभुजी श्लोकापासून सुरुवात करू. हरे कृष्ण. यस प्रभूजी. प्रभुजी एक प्रश्न विचारायचा आहे की ते हा. द्रौपदी जेव्हा स्वर्गात जात होते सगळे पतींबरोबर, तेव्हा तिचं पतन का झालं मध्ये जातात? पतन म्हणजे त्यांचा ह्या पृथ्वी लोकावर शेवट कसा झालेला आहे त्याचं वर्णन आहे प्रभूजी. ठीक आहे. त्यांचं जे नित्य गंतव्यस्थान आहे ते स्वर्गलोक पण नाहीये. द्रौपदी आणि पांडव यांचं नित्य गंतव्यस्थान भगवत धाम आहे. परंतु भगवत धामाला जाताना त्यांना स्वर्गलोक पाहावयास मिळाला. ठीक आहे प्रभूजी. आणि जे पतन जो शब्द तुम्ही वापरलाय ना, की वेगवेगळ्या पांडव भावांनी, 5 बांधवांनी, त्यांच्या आईनी आणि त्यांची पत्नी द्रौपदी यांनी कशा प्रकारे देहत्याग केला याचं वर्णन आहे ते. आणि पुढच्या अध्यायामध्ये पांडवाज रिटायर टाइमली हा जो अध्याय येणार आहे त्याच्यामध्ये याचं विस्तृत वर्णन आहे प्रभूजी. पण पतन म्हणजे त्यांचा ह्या जीवनातला, भौतिक जगातला शेवट कसा झाला. ठीक आहे माताजी. ठीक आहे प्रभूजी. हा ठीक आहे. हरे कृष्ण. तर पांडव, द्रौपदी, कुंती देवी हे सर्व भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत आणि नित्य परिकर आहेत. श्लोक क्रमांक 5 कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. प्रत्युच्चग्मु प्रहर्षेण प्रत्युजग्मु प्रहर्षेण प्राणं तन्व इवागतम् प्राणं तन्व इवागतम् अभिसंज्ञ विधिवत् अभिसंयम्य विधिवत् परिष्वङ्गाभिवादनैः कुणाला वाचायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजीज, माताजीज. ठीक आहे, मी वाचतो. बाबूजी मी वाचतो तर. हा. कोणी म्हटलेलं अगोदर? संजना माताजी का? हो प्रभूजी. हा, क्षितिजा माताजी तुम्ही पुढचा वाच. ठीक आहे. हो चालेल प्रभूजी. हा प्रभूजी तात्पर्य आणि अनुवाद दोन्ही वाचायचं. हा. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. अत्यंत आनंदाने ते त्यांच्या जवळ गेले, जणू काही त्यांच्या शरीरात प्राणच परत आले होते. सादर अभिवादन करून तसेच आलिंगन देऊन त्याने त्यांचे यथोचित स्वागत केले. तात्पर्य. कुणाबद्दल वर्णन चालू आहे हे संजना माताजी?
कोणाबद्दल सांगत आहे भागवतम? कोण आनंदित झाले? हा परिवार पूर्ण परिवार कुरुकुळातले सदस्य हा कशामुळे आनंदित झाले ते? कोण आल्यामुळे? हे विदुर आले. विदूर आल्यामुळे. विदुरी आल्यामुळे. तात्पर्य अचेतन अवस्थेत शरीराचे सर्व अवयव निष्क्रिय असतात, परंतु चेतना परत येताच अवयव इतके कार्यप्रवण होतात आणि सर्व अस्तित्व स्वस्थ व आनंददायक होत असते. कुरुवंशातील मंडळींना विदुर इतके प्रिय होते की त्यांच्या राजवाड्यातील दीर्घकालीन अनुपस्थितीची चेतनारहित अवस्थेशी तुलना करण्यात आली आहे. विदुरांचा विरह सर्वांना तीव्रतेने जाणवत होता आणि त्यामुळे त्यांचे पुनरागमन सर्वांचाच हर्षप्रद झाले. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण, धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. तर एक खूप सुंदर वैष्णव सॉन्ग आहे, त्याचा आपण एक ओळ बघू. आता जो श्लोक पाहिला त्याच्या संबंधित. तर त्यामध्ये उघडते का बघू. इथं इंटरनेटचं थोडस हे आहे. हरे कृष्ण. तर एक ह्या वैष्णव सॉन्ग मध्ये हे आचार्य लिहितात, वैष्णवांचं यशोगान करताना की तोमार हृदय सदा गोविंद विश्राम, गोविंद कहे वैष्णव प्राण. की भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत ते नेहमी त्यांच्या हृदयामध्ये गोविंद स्वतः आवडीने आनंदाने निवास करतात आणि भगवंत त्या भक्तांच्या हृदयामध्ये नित्य वास करत असल्यामुळे त्या भक्तांचं जे तेज आहे, त्या भक्तांची जी ज्याला आपण स्पिरिच्युअल पोटेन्सी, आध्यात्मिक जी शक्ती आहे, ती सर्वांना त्यांच्याकडे आकर्षित करून घेते. त्याच्यामुळे आपण श्रील प्रभुपादांच्या पण जीवनामध्ये पाहतो की केवळ आणि केवळ श्रील प्रभुपादांच्या उपस्थितीमुळे, त्यांच्या एखाद्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे सर्व भक्तांचा जो आध्यात्मिक उत्साह असायचा, भक्तीचा जो स्तर असायचा, तो कितीतरी वाढायचा. कशामुळे? कारण अशा शुद्ध भक्तांमधून भगवंत हे 100% आपल्या कृपेने तिथे उपस्थित असतात. जसं की तुम्ही म्हणाल की भगवंत आपल्या हृदयामध्ये उपस्थित नाहीयेत का? जरूर आहेत. परंतु शुद्ध भक्ताच्या हृदयामध्ये असणारी उपस्थिती आणि आपल्या हृदयामध्ये असणारी उपस्थिती याच्यामध्ये फरक हा आहे की आपलं हृदय म्हणजे असा आरसा आहे की ज्याच्यावर खूप सारे धुळीचे थर जमलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसणं खूप अवघड आहे. जर तुम्ही खूप जुना आरसा जर तुम्ही पाहिला, 10-15 वर्ष न वापरलेला, त्याच्यावर धुळीचे इतके थर असतात की आपलं काही स्वतःच प्रतिबिंब आतमध्ये दिसत नाही व्यवस्थित. परंतु तो जो स्वच्छ आरसा असेल, स्वच्छ केलेला, तर तो त्याच्यामधून प्रकाश परिवर्तित होतो. त्याचप्रमाणे भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत, त्यांच्या शुद्ध हृदयामुळे भगवंतांचा जो निवास आहे त्यांच्या हृदयातला, तो जाणून घेणे, त्याचं अनुभव घेणे हे खूप खूप जास्त सोयीस्कर होतं. आणि त्याच्यामुळे अशा शुद्ध भक्ताच्या येण्यानेच आजूबाजूच्या लोकांची जी कृष्ण भावना आहे त्यामध्ये पण अत्यंत वाढ होते, तीव्र होते. तर अशा प्रकारे आपण बघत आहोत की विदुर जे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, भौतिक दृष्ट्या पाहायला गेलं तर त्यांचं राज कुळामध्ये भौतिक दृष्ट्या महत्व नाहीये का? कारण ते दासीपुत्र म्हणून आहेत. परंतु त्यांचं महत्व विशेष आहे पांडवांच्या प्रती का? कारण भीष्मदेव आणि विदुर हे दोनच व्यक्ती सांगितलेले आहेत कौरवांच्या पूर्ण कुरुकुळातील, ज्यांना पांडवांच्या प्रती खूप निस्सीम प्रेम आणि त्यांच्या प्रती करुणा, त्यांच्या प्रती त्यांचा स्नेह होता. ते म्हणजे भीष्म पितामह आणि दुसरे आहेत विदुर. आणि विशेषतः हे दोघही भगवंतांचे
शुद्ध भक्त आहेत आणि महाजन भक्त आहेत. भीष्म पितामह हे 12 महाजनांपैकी एक आहेत आणि विदुर यमराज हे पण 12 महाजनांपैकी एक आहेत. तर असे विदुर घरी परतल्यानंतर कुरुकुळातील तिथं राहिलेल्या सर्व लोकांना खूप आनंद झाला आणि त्यांनी आनंदाने विदुरांचे स्वागत केले. कशा प्रकारे युधिष्ठिर महाराजांनी त्यांच्या राहण्याची सर्व व्यवस्था केली ते पण पुढच्या काही श्लोकांमध्ये आपण पाहू. पुढचा श्लोक, कुणाचा काही प्रश्न असेल प्रभूजीच माताजीच कृपया कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. मोठू प्रेम बाष्प मुमुच प्रेम बाष्पौघम् धीरहौत्कण्ठ्य कातरः राजा तमर्भयाञ्चक्रे चक्रे कृतासन परिग्रहम् आणि अशा प्रकारे दीर्घ विरह, चिंता आणि भावना आवेग यांमुळे त्यांच्या म्हणजे सर्व कुरुकुळातील राहिलेल्या व्यक्तींच्या त्यांच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले. युधिष्ठिरांनी त्यांना आसन देण्याची व्यवस्था केली आणि त्यांचा सन्मान करून त्यांचे स्वागत केले. तर असं सांगितलं जातं की ज्या वेळेस एखाद्या देशाचे जे अँबॅसिडर असतात, अँबॅसिडरला आपण राजदूत जे असतात, तर दुसऱ्या देशामध्ये ज्या प्रकारे त्यांच्याशी आदर व्यवहार केला जातो त्याच प्रकारचा व्यवहार हा त्या देशाशी केल्याचं जोडण्यात येतं. उदाहरणार्थ भारताचा आणि कोणत्या देशाचे जवळचे संबंध आहेत, तर भारताचे जे रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधी म्हणून राजदूत म्हणून त्या ठिकाणी जातात त्यांचा पण यथायोग्य अशा प्रकारे सन्मान केला जातो, जेणेकरून तो सन्मान त्या केवळ राजदूतासाठी नसून तो त्या देशासाठी केलेला आदान प्रदान समजला जातो. त्याचप्रमाणे भगवंतांच्या भक्ताच्या बाबतीमध्ये पण असं सांगितलं जातं की ज्या प्रकारे आपण भगवंतांच्या भक्तांशी आदान प्रदान करतो तर भगवंत पण ते जे आदान प्रदान तो जो व्यवहार आहे तो स्वतः सोबत केल्यासारखा स्वीकार करतात. आपण असं नाही म्हणू शकत की मी भगवंतांना खूप आदर सत्काराने सन्मानाने प्रणाम करेल, पूजा करेल त्यांची, परंतु भगवंतांचे जे प्रतिनिधी आहेत, जे भक्त आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करेल, त्यांचा यथोचित आदर सन्मान करणार नाही. तर अशा व्यक्तींना कनिष्ठ अधिकारी म्हटलं जातं. कनिष्ठ अधिकारी म्हणजे जे नवशिके भक्त आहेत, जे की भक्तीच्या एकदम प्राथमिक स्तरांवर आहेत. त्यांचा हा गुण आहे की त्यांना भगवंतांचा आदर सत्कार करायचा कसं ते माहिती आहे, परंतु भगवंतांच्या भक्तांशी कशा प्रकारे आदान करायचं, म्युच्युअल रिस्पेक्ट म्हणजे आदराने त्यांचा कशा प्रकारे सन्मान ठेवायचा आणि तो सन्मान केवळ त्या भक्तासाठी नसून तो सन्मान त्या भक्ताच्या भक्तीतल्या श्रेष्ठ स्तरावर असण्यासाठी केलेला सन्मान आहे. तो भगवंतांच्या प्रती केलेला सन्मान आहे. आणि 11व्या श्रीमद भागवतमच्या 11व्या स्कंदामध्ये भगवंत कृष्ण उद्धवांना सांगतात की मत भक्ता पूजा व्याधिकार. त्याच्यामध्ये भगवंत सांगतात की माझ्या भक्तांची केलेली जी पूजा, त्यांचा केलेला जो सन्मान आहे तो माझा स्वतःचा केलेल्या सन्माना इतकाच किंबहुना त्यापेक्षाही अधिक भगवंतांना आवडतो. तर अशा प्रकारे विदुर यांचा यथोचित सन्मान सत्कार केलेला आहे सर्व कुरुकुळातील व्यक्तींनी राहिलेल्या. आणि विशेषतः युधिष्ठिर जे की सार्वभौम राजा होते त्यावेळेस त्यांनी विदुर यांना स्वागत करण्यासाठी व्यवस्थित आसन वगैरे देण्याची व्यवस्था केली, सन्मान करून त्यांचे स्वागत केले आणि कशा प्रकारे त्यांच्या प्रसादाची व्यवस्था केली, त्यांच्या तिथे राहण्याची व्यवस्था केली त्याबद्दल पण पुढच्या श्लोकांमध्ये वर्णन आहे. तर आपण पुढे जाऊ श्लोक क्रमांक 7. आणि आतापर्यंत कुणालाही कल्पना नाहीये की विदुर हे कशासाठी आलेले आहेत किंवा किती काळासाठी आलेले आहेत. त्यांना वाटत आहे की विदुर हे परत आलेले आहेत राहण्यासाठी, जे की खरं नाहीये. विदुर हे खूप सीमित काळासाठी आलेले आहेत आणि एका विशेष कार्यासाठी परत आलेले आहेत.
श्लोक क्रमांक 7 म्हणण्याचा प्रयत्न करा. तं भुक्तवन्तं विश्रान्तं तं भुक्तवन्तं विश्रान्तं आसीनं सुखम् आसने आसीनं सुखम् आसने प्रश्रयावन्तो राजा प्राह तेषां च शृण्वताम् प्राहुतेषां शृण्वताम्. क्षितिजा माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. अनुवाद आणि तात्पर्य द्वारा श्रीला प्रभुपाद की जय. विदुरांचे भरपूर खाणेपिणे झाल्यानंतर त्यांनी आवश्यक तेवढी विश्रांती घेतली. नंतर ते सुखदायक अशा आसनावर बसले. तेव्हा युधिष्ठिरांनी रूपा बोलण्यास माताजी. प्रारंभ केला. सॉरी माताजी, थोडं कट झालेलं, पुन्हा वाचा. विदुरांचे. हो, हरे कृष्ण. विदुरांचे भरपूर खाणेपिणे झाल्यानंतर त्यांनी आवश्यक तेवढी विश्रांती घेतली. नंतर ते सुखदायक अशा आसनावर बसले. तेव्हा युधिष्ठिरांनी बोलण्यास प्रारंभ केला आणि तेथील उपस्थित सर्वजण ते ऐकू लागले. तात्पर्य: युधिष्ठिर महाराज अगदी आपल्या कुटुंबियांचे सुद्धा आदरातिथ्य करण्यात कुशल होते. आलिंगन आणि वंदन यांच्या योगाने त्या सर्व कुटुंबियांनी विदुरांचे उत्तम स्वागत केले. त्यानंतर स्नान आणि पोटभर जेवण यांची व्यवस्था झाली. विदुरांनी मग विश्रांती घेतली. विश्रांतीनंतर त्यांना सुखदायक आसन दिले गेले. त्यानंतर युधिष्ठिरांनी आपल्या कौटुंबिक आणि अन्य महत्वाच्या गोष्टी संबंधी बोलावयास प्रारंभ केला. आपल्या प्रिय मित्रांचे नवे शत्रूंचे सुद्धा स्वागत करण्याची हीच योग्य रीत आहे. भारतीय नीतिशास्त्राप्रमाणे शत्रूचे सुद्धा घरी असे स्वागत केले पाहिजे की त्याच्या मनी भीतीची लवमात्र आशंका उमटू नये. कोणालाही आपल्या शत्रूची भीती वाटतच असते, परंतु शत्रूला घरी बोलवले असता त्याला देखील भय वाटेल अशी वागणूक देऊ नये. याचा अर्थच असा की कोणीही असो त्याचे घरी स्वागत करायचे झाल्यास ते इष्ट मित्राप्रमाणेच केले पाहिजे. तेथे विदुरांसारख्या नेहमीच सर्वांचे हितचिंतन करणाऱ्या आपल्या कुटुंबाविषयी काय सांगावे, कुटुंबियांविषयी काय सांगावे. स्वागत उपरांत युधिष्ठिर महाराजांनी अन्य कुटुंबियांसमक्ष त्यांच्याशी बोलण्यास प्रारंभ केला. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. धन्यवाद प्रभूजी. धन्यवाद माताजी, हरे कृष्ण. तर इथे वैदिक संस्कृतीबद्दल सांगितलं आहे की कशा प्रकारे एका अतिथीचं स्वागत. अतिथीच काय, भागवत सांगतं की साक्षात आपला शत्रू जरी घरी आला, इतकं चांगल्या प्रकारे त्याचं स्वागत आदर सत्कार करायला पाहिजे की तो विसरून गेला पाहिजे की आपण कोणत्या शत्रूच्या घरी आहोत. आणि 5व्या स्कंदामध्ये भागवताच्या 27 प्रकारच्या नरकांचं वर्णन आहे. आणि जे नरकलोक प्राप्त होतात वेगवेगळ्या प्रकारचे पापमय कृत्य केल्यानंतर, तर त्या 27 नरकांपैकी एक नरक सांगितलेला आहे 5व्या स्कंदामध्ये, जो प्राप्त होतो अशा व्यक्तींना जे की त्यांच्या घरी कोणी अतिथी आल्यानंतर असं रागाने किंवा तिरस्काराने बघतात की अरे कशाला आला हा व्यक्ती, आपला सर्व स्केड्यूल डिस्टर्ब होईल आता, किंवा आपण काही दुसरं प्लॅन केला होता तो प्लॅन चेंज करावा लागेल. अशा प्रकारे आलेल्या व्यक्तीचं स्वागत करण्याच्या ऐवजी आपण जर त्यांच्याकडे का बरं त्यांना घरात घ्यावा लागत आहे अशा प्रकारे जर वागणूक दिली, तर अशा व्यक्तींसाठी पण त्या 27 नरकांपैकी एक नरक उपलब्ध आहे, व्यवस्था केलेली आहे यमराजांनी. तर सांगण्याची गोष्ट ही की आधीच्या काळातील जे असुर पण होते प्रभूजी माताजी, जसं आपण बघतो जरासंधांनी, त्यांना कळालं की हे जे 3 व्यक्ती आलेले आहेत आणि त्यांच्याकडे भिक्षा मागत आहेत त्यांच्याशी लढण्याची, ते 3 क्षत्रिय असून आपले शत्रू आहेत, अर्जुन, भीमसेन आणि कृष्ण स्वतः. परंतु तरीही जरासंधांनी त्यांचं यथोचित स्वागत केलं, त्यांच्या राहण्याची खाण्याची व्यवस्था केली आणि त्यांची इच्छा पण पूर्ण केली. त्यांना जी भिक्षा पाहिजे होती द्वंद्व रूपामध्ये, ती पण पूर्ण केली. त्याचप्रमाणे आपण बघतो की अर्जुन ज्यावेळेस दुर्योधनाला भेटण्यासाठी कुरुक्षेत्रातलं युद्ध चालू असताना संध्याकाळी कौरवांच्या कॅम्पमध्ये गेला, तर अर्जुनाचं पण यथोचित स्वागत केलं दुर्योधनाने
आणि त्याला त्याची इच्छा विचारली की काय पाहिजे अर्जुन तुला? तुला पाहिजे आहे का की मी हे युद्ध थांबवावं? की मी तुला हे राज्य प्रदान करावं? तुला तसं काही पाहिजे असेल तर तू कृपया माग, मी ते पण तुला देईन. तर सांगण्याची गोष्ट अशी की अगोदरच्या काळातील जे आसुरिक प्रवृत्तीचे जे व्यक्ती होते, त्यांना पण एवढा कॉमन सेन्स, एवढं कल्चर, एवढे संस्कार त्यांच्यात पण उपलब्ध होते, की ते पण आपल्या शत्रूचं आलेलं यथोचित स्वागत करायचे. परंतु आजच्या कलियुगामध्ये शत्रूचं आलेलं सोडा, घरातले पण काही नातेवाईकातले वगैरे कुटुंब सदस्य घरी जर आले न सांगता, तर लोकांना आवडत नाही. पण ही वैदिक संस्कृती नाहीये. वैदिक संस्कृती हे की अतिथी देवो भव. त्या अतिथीचं केलेलं स्वागत हे त्या अतिथींबद्दल केलेला आदर सत्कार नसून केवळ तो भगवंतांबद्दल आपण केलेला आदर सत्कार आहे. कारण अतिथी देवो भव, अतिथी हे भगवंतांचेच प्रतिनिधी. अशा प्रकारे आपण त्यांचा आदर सत्कार करायला पाहिजे, स्वीकार करायला पाहिजे घरामध्ये. आणि असं सांगितलेलं आहे, आपण आधीच्या पण अध्यायामध्ये पाहतो की आदर सत्कार करण्याचा अर्थ असा नाही की घरामध्ये एकदम लक्झरियस रिसेप्शन ज्याला आपण म्हणतो त्याची व्यवस्था असावी. किमान बसण्यासाठी स्वच्छ जागा, त्यांना हातपाय धुण्यासाठी पाणी, त्यांना पिण्यासाठी पाणी आणि त्यांच्यासाठी व्यवस्थित प्रसादाची व्यवस्था, आरामाची व्यवस्था ही केली, त्यांनी पण अतिथी सत्कार हा व्यवस्थित प्रकारे केला असं समजल्या जातं. आणि आपण आधीच्या अध्यायामध्ये पण पाहिलं, विशेषतः गृहस्थांची ही जिम्मेदारी आहे की घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीला विना प्रसाद घेतल्या जाऊ देऊ नये. त्याच्यामुळे घरात तेवढं बेसिक करायचं जे आदर सत्कार जो आहे तो प्रत्येक गृहस्थाची जिम्मेदारी आहे, कर्तव्य आहे. प्रभूजीच माताजीच. कुणाचा काही प्रश्न आहे या मुद्द्यावर? या वैदिक संस्कृतीमध्ये सांगितल्या गेलेल्या निर्देशावर की कशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरी आलेल्या अतिथीचं स्वागत करायला पाहिजे, मग तो अतिथी स्वतःचा शत्रू का असेना. कुणाचा प्रश्न आहे प्रभूजीच माताजीच? नाहीतर आपण पुढे जाऊ. ठीक आहे. श्लोक क्रमांक 8 कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. युधिष्ठिर महाराज आता विदुर यांना काही प्रश्न विचारतात आणि त्यांच्या उत्तरामध्ये विदुर उत्तर तर देतात, परंतु त्या उत्तरामध्ये विशेषतः असे काही निर्देश देतात जे की त्यांचे मोठे बंधू धृतराष्ट्र यांच्यासाठी लागू आहेत. तर आपण ते येणाऱ्या श्लोकांमध्ये पाहू. युधिष्ठिर उवाच अपि स्मरथनो युष्मत् पक्षच्छाया समेधिता विपद्गणाद्विषाज्ञादे मोचिता यत्समातृकः हरे कृष्णा. कुणाला वाचायचं आहे प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण प्रभूजी वाचू. हा, विजया माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. युधिष्ठिर महाराज म्हणाले, काका, आमची माता आणि आम्ही अशा सर्वांचे विविध प्रकारच्या संकटातून तुम्ही कसे रक्षण केले ते तुमच्या स्मरणात आहे काय? एखाद्या पक्षाच्या पंखासारखे तुम्ही प्रेमाने विष, अग्नी इत्यादी पासून आमचे रक्षण केले. तात्पर्य श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपाद द्वारा. पांडूंच्या अकाली मृत्यूमुळे त्यांची लहान मुले आणि विधवा पत्नी यांची काळजी घरातील सर्वच मंडळी घेत असत. परंतु भीष्मदेव आणि महात्मा विदुर यांचे त्यांच्याकडे विशेष लक्ष असे. पांडवांच्या विशिष्ट राजनैतिक परिस्थितीमुळे विदुर नेहमीच त्यांचे पक्षपाती होते. धृतराष्ट्र ही पांडूच्या या लहान मुलांची काळजी देखील घेत असला तरीही पांडूंचा वंश संपूर्ण नष्ट व्हावा आणि त्याच्या स्थानी कौरवांची
प्रतिष्ठापना होऊन त्यांना पुढे राजपद मिळावे यासाठी कटकारस्थाने करणाऱ्यांच्या गटात तोही सहभागी होताच. धृतराष्ट्र आणि त्याच्या सगळ्या सोयऱ्यांची ही कारस्थाने महात्मा विदुरांच्या लक्षात आली आणि त्यामुळे आपला वडील बंधू धृतराष्ट्र याचा एकनिष्ठ सेवक असूनही त्याची आपल्या पुत्रांना राज्य मिळविण्याची ही आकांक्षा त्यांना आवडत नव्हती. त्यामुळे पांडव आणि त्यांची विधवा माता यांचे संरक्षण व्हावे यासाठी ते विशेष दक्ष असत. या दृष्टीने पाहता धृतराष्ट्र पुत्रांपेक्षा पांडवांकडे त्यांचा विशेष ओढा होता. पांडवांविषयी ते काहीसे पक्षपाती होते असे म्हटले तरी चालेल. परंतु नित्यक्रमामध्ये मात्र आपल्या पुतण्यांमधील या दोनही गटांविषयी त्यांच्या मनात सारखेच प्रेम होते. तरीही चुलत भावांविषयी कटकारस्थाने करणाऱ्या दुर्योधनाला ते शिक्षाही करीत असत. आपल्या पुत्रांना उत्तेजन देण्याच्या धृतराष्ट्राच्या धोरणाविषयी ते त्याची कानउघाडणीही करत आणि त्यावेळी पांडवांना विशेष संरक्षण देण्याविषयी दक्षता बाळगीत. राजवाड्यातील राजकारणात चाललेल्या त्यांच्या या विविध हालचालींमुळे ते पांडवांचे पक्षपाती आहेत हेच सर्वांना समजून चुकले होते. प्रदीर्घ यात्रेसाठी विदुर घराबाहेर पडले त्यापूर्वीच्या इतिहासासंबंधी युधिष्ठिर महाराज या ठिकाणी बोलत आहेत. कुरुक्षेत्रातील युद्धानंतर कौटुंबिक दुर्घटनेनंतर सुद्धा ते आपले असेच प्रेम आपणास देत आहेत याची युधिष्ठिर महाराजांनी त्यांना आठवण करून दिली. कुरुक्षेत्रातील लढाईपूर्वी धृतराष्ट्राचे धोरण असे होते की शांतीपूर्ण मार्गाने आपल्या पुतण्यांचा काटा काढावा आणि म्हणून त्याने पुरोचनाला वारणावत नगरात एक वाडा बांधावयाची आज्ञा दिली आणि तो पूर्ण झाल्यावर अशी इच्छा प्रकट केली की आपल्या भावाच्या कुटुंबाने तेथे काही दिवस राहावे. सर्व कुटुंबियांसमक्ष पांडव ते जेव्हा तिकडे जावयास निघाले तेव्हा विदुरांनी मोठ्या युक्तीने धृतराष्ट्राच्या भावी योजनांसंबंधी पांडवांना सतर्क केले. महाभारत आदी पर्व 114 त्यांनी अप्रत्यक्षपणे असे सुचविले. एखादे शस्त्र पोलाद किंवा अन्य धातूचे नसूनही शत्रूला मारण्यासाठी मात्र ते अधिक तीक्ष्ण आणि धारदार असू शकते आणि हे ज्याला उमजते तो कधी मारला जात नाही. अर्थात पांडवांना वारणावतला जे पाठविले जात आहे ते त्यांना ठार मारण्यासाठीच पाठविले जात आहे असे त्यांनी सुचविले. म्हणून आपल्या नवीन निवासात युधिष्ठिरांनी अतिशय काळजी घ्यावी असा संकेतही त्यांनी दिला. त्यांनी अग्नीचाही निर्देश केला आणि म्हटले की अग्नी कधी आत्म्याला भस्म करू शकत नाही. तो केवळ पार्थिव शरीर जाळू शकतो. परंतु जो आत्म्याचे म्हणजे स्वतःचे संरक्षण करतो तो जगूही शकतो. युधिष्ठिर महाराज आणि विदुर यांच्यातील हे प्रच्छन्न बोलणे कुंतीला समजू शकले नाही. म्हणून तिने आपल्या पुत्रास त्या संभाषणाच्या आशयाविषयी विचारले तेव्हा युधिष्ठिर म्हणाले की विदुरांच्या बोलण्यातून असा अर्थ निघतो की आपण जेथे राहावयास जाणार आहोत त्या घरास अग्नीचा उपद्रव संभवतो. नंतर पुढे विदुर प्रच्छन्न वेश करून पांडवांकडे आले व त्यांनी पूर्वसूचना दिली की या घराचा रक्षक पहारेकरीस त्या घराला कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या दिवशी आग लावी. सर्व पांडव आपल्या मातेसह त्या आगीत मरून जावे हे धृतराष्ट्राचे कपट होते. अशी सूचना आधीच मिळाल्याने पांडवांनी तेथे भूगर्भात एक भुयार खोदून आपली गुप्त रूपाने सुटका करून घेतली. धृतराष्ट्रादिकांना त्यांचा थांगपत्ता लागला नाही. इतकेच नव्हे
पांडव आगीत मरणार याची कौरवांना एवढी निश्चिती होती की त्या वाड्यास आग लागल्यानंतर धृतराष्ट्राने मोठ्या आनंदाने पांडवांचे ऊर्ध्वदैहिक संस्कारही करून टाकले. त्यांच्या सुटकाच्या काळात राजवाड्यातील सर्व लोक दुःखाक्रांत झाले होते, परंतु विदुर मात्र निर्विकार राहिले, कारण ते जाणत होते की पांडव बाहेर कुठेतरी सुखरूप आहेत. आणखीही अशीच अनेक संकटे पुढील काळात पांडवांवर आली, परंतु प्रत्येक वेळी एकीकडे त्यांनी पांडवांना संरक्षण दिले तर दुसरीकडे त्यांनी आपला भाऊ धृतराष्ट्र यास कपटी धोरणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. म्हणून सिद्ध होते की विदुर पांडवांचे पक्षपाती होते आणि पक्षी आपल्या पंखाने पिलांचे जसे रक्षण करतो तसे त्यांनी पांडवांचे रक्षण केले. हरे कृष्ण. हरे धन्यवाद कृष्ण माताजी. प्रभू. श्री हरे प्रभात कृष्ण. क्रांती जय. तर या श्लोकामध्ये आपण पाहतो युधिष्ठिर महाराज आपली कृतज्ञता व्यक्त करत आहेत विदुर यांच्याबद्दल की कशा प्रकारे एकानंतर एक कठीण संकटामध्ये त्यांनी बरोबर 18 श्लोकात. त्यांनी आणि भीष्मदेवांनी पांडवांची मदत केली, त्यांना स्नेह दिला आणि कशा प्रकारे त्यांचं रक्षण पण केले. विशेषतः इथे तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी लक्षाग्रहाबद्दल सांगत आहेत, जो की धृतराष्ट्र दुर्योधन यांनी असं विशेष लाखाचं वारणावरमध्ये महाल बांधून घेतला लाखाचा, जे की एक ज्वलनशील पदार्थ आहे आणि त्या लाखाच्या बांधलेल्या महालामध्ये पांडवांची राहण्याची व्यवस्था करून नंतर त्या महालाला जळवून टाकण्याचा त्यांचा कट होता. परंतु केवळ आणि केवळ विदुर महर्षींनी युधिष्ठिर महाराजांना केलेल्या एका कोड लँग्वेज मध्ये, एका कोड लँग्वेजला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभूजीच माताजीच? संकेत भाषा प्रभूजी. सांकेतिक भाषेमध्ये भाषेमध्ये त्यांना सांगितलं आणि जे की कुंती देवी ज्या उपस्थित होते त्यांना पण लक्षात नाही आलं की याचा अर्थ काय आहे. परंतु युधिष्ठिर महाराज जे की आध्यात्मिक बुद्धीमध्ये भगवंतांच्या कृपेने खूप प्रगतशील असे होते, त्यांना कळालं की विदुर सांगत आहेत की ज्या घरामध्ये त्यांना राहण्यासाठी ज्या महालामध्ये बोलवलं जात आहे त्या महालामध्ये काहीतरी दुर्घटना होण्याची शक्यता आहे आणि त्यांना मारण्यासाठी कदाचित तिथे आग लावली जाईल. अशा प्रकारे पांडवांना अगोदरच ह्या गोष्टीची कल्पना देऊन त्यांनी पांडवांचे प्राण वाचवले आणि युधिष्ठिर महाराज हे सर्व आठवत आहेत आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विदुर यांच्याबद्दल की कशा प्रकारे केवळ त्यांच्यामुळे आणि भीष्मदेवांमुळे पांडव हे लहानाचे मोठे झाले. नाहीतर धृतराष्ट्र जरी वरवरच्या स्तरावर त्याचा आपल्या लहान भावाच्या मुलांप्रती स्नेह होता, परंतु त्याच्या मनामध्ये कट कारस्थाना आपल्या पुत्राच्या अरेंज केलेल्या कट कारस्थानांमध्ये त्याचा पण सहभाग होता पांडवांचा नाश करण्यावर. आणि हे सगळं करण्यासाठी हे सर्व जघन्य पापमय कृत्य कशासाठी करायचे होते? कुरूंचं राज्य हे स्वतःच्या पुत्रांना प्राप्त करून देण्यासाठी. तर हे अशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर युधिष्ठिर महाराज पुढे विदुर महर्षींना प्रश्न विचारतात की आता जे 18 दिवस विदुर हे नव्हते, 18 पेक्षा थोडे जास्त कदाचित, कुरुक्षेत्र युद्ध सुरू होण्याच्या अगोदर त्यांचा अपमान करून दुर्योधनाने त्यांना घराबाहेर काढले. त्यावेळेस पासून ते कुरुक्षेत्राचे युद्ध झाल्यानंतरचा सध्याचा कालावधी. तर ह्या सर्व कालावधीमध्ये विदुर हे वेगवेगळ्या प्रकारच्या तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी गेले होते. तर युधिष्ठिर महाराज प्रश्न विचारतात की कशा प्रकारे तुम्ही आपला चरितार्थ चालवला या तीर्थक्षेत्रांना भेट देत असतात. तर हा एक श्लोक पाहू आपण आणि त्यानंतर आजचा चर्चा कन्क्लूड करू. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. येस प्रभूजी. यामध्ये एक विदुर पांडवांच्या बाबतीत पक्षपाती होते. पक्षपाती हा शब्द जरा निगेटिव्ह कन्नोटेशन. हा, तर समान भगवद्गीतेमध्ये पण न्याय असायला पाहिजे ना दोघांकडे असं. अच्छा.
हा. तर पक्षपातीचा अर्थ आपण या ठिकाणी हा घेऊ शकतो की त्यांचं पांडवांबद्दल विशेष प्रेम होतं. आणि भगवद्गीते पण भगवंत स्वतः सांगतात, त्यांच्या शुद्ध भक्तांविषयी सोडा. भगवंत स्वतः सांगतात की समोहम सर्वभूतेषु, त्या श्लोकामध्ये, परंतु सर्व जीवांसाठी भगवंत समान आहेत. समान आहे. परंतु भगवंतांचं पण आपल्या भक्तांवर विशेष प्रेम आहे. तर विशेष प्रेम असण्याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या कोणत्या व्यक्तीबद्दल तिरस्कार आहे, परंतु त्यांच्या हृदयामध्ये विशेष स्थान आहे त्यांच्या भक्तांसाठी. आणि त्याचप्रमाणे भगवंताच्या शुद्ध भक्तांसाठी पण शुद्ध भक्तांच्या हृदयामध्ये विशेष स्थान हे असतं. मग तुम्ही म्हणाल ह्या दोन्ही गोष्टी एकत्र कशा समजून घ्यायच्या, की भगवंत हे समान आहेत याचा अर्थ की सर्व जीवांना ते समान अपॉर्च्युनिटी, समान संधी देतात त्यांची भक्ती पालन कर, त्यांची भक्ती करण्याची, भक्तीमध्ये भाग घेण्याची जी संधी आहे ती सर्वांना उपलब्ध आहे. मग ते आसुरिक प्रवृत्तीचे लोक असू किंवा दैवी प्रवृत्तीचे लोक असू. परंतु त्या संधीचा फायदा कोण घेतं आणि त्याप्रमाणे भगवंतांना समर्पण कुणाचं आहे, त्या प्रकारे भगवंतांच्या हृदयामध्ये त्यांच्या भक्तांबद्दल एक विशेष प्रेम असतं. तर हे स्वाभाविक आहे प्रभूजी. त्याच प्रकारे विदुरांच्या पण स्नेहाचं कारण सांगितलेलं आहे. पांडव हे लहानपणापासून धर्माचं पालन करणारे आणि भगवंतांच्या भक्तीमध्ये स्थिर असणारे असे व्यक्ती होते. ते कारण होतं विदुरांच्या हृदयामध्ये त्यांच्याविषयी का विशेष प्रेम होतं. तर पक्षपातीपणाचा अर्थ हे नाही की त्यांना काही फेवर केलं गेलं किंवा धृतराष्ट्राच्या पुत्रांना काही तिरस्कार केला, असा अजिबात नाहीये. दोघांबद्दलही स्नेह होता, पण पांडवांबद्दल विशेष होता त्यांच्या भक्तिभावामुळे आणि त्यांना संरक्षणाची गरज असल्यामुळे. आणि त्या संरक्षणाची खरी जिम्मेदारी होती धृतराष्ट्र यांच्यावर, जे की केअर गिव्हिंग म्हणजे तात्पुरत्या प्रकारे राजा होते. पांडूच्या निधनानंतर पांडव मोठे होईपर्यंत त्यांची जिम्मेदारी त्यांनी पार पाडली नाही. त्याच्यामुळे विदुर आणि भीष्मदेव या दोघांचे विशेष स्नेह आणि लक्ष असायचं पांडवांवर, की त्यांचं संरक्षण व्हावं. नाहीतर त्यांनी मोकळं सोडलं असतं तर पांडवां काही राहिलेच नसते लहानपणापासून. ठीक आहे प्रभूजी. येस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी, हा हा प्रभूजी, हरे कृष्ण. त्यांनी अग्नीपासून जसं केलंय तसं विषापासून कसं काय केलं रक्षा? कशापासून पुन्हा एकदा विचारा प्रभूजी. विषापासून. तिथे दिलंय ना विष आणि अग्नी, तर अग्नीचं आपल्याला माहित हा पडलं, पण विष म्हणजे हा विष पासून कसं? हा. विष हे भीमसेनाला विष असलेला केक केक खाऊ घातला गेला. आणि त्यानंतर भीम, ज्यांची की शक्ती ही 10,000 हत्तीन एवढी होती महान, तर त्यांचा त्वरित मृत्यू नाही झाला, परंतु ते अनकॉन्शियस बेशुद्ध पडले आणि नंतर त्यांना नदीमध्ये फेकण्यात आलं, मृत्यू झालाय असं समजून. आणि त्यानंतर भगवंतांच्या कृपेने भीमसेन हे नदीमध्ये बुडत असताना पुन्हा शुद्धीवर आले आणि ते बाहेर आले त्याच्यामधून. तर हा ही पूर्ण घटना आहे. पण विदुरांनी कशा प्रकारे त्यांना अगोदर कल्पना दिली किंवा काय त्याचं वर्णन नाहीये, परंतु जी घटना घडलेली विषयामध्ये ती ही आहे प्रभूजी. भीमसेन यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला. ठीक आहे प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. अंजना माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी, आता प्रभूजींनी एक प्रश्न विचारला ना की विष बद्दल, तर प्रभूजी मी असं एक बघितलेलं की जेव्हा भीमसेनला विष दिलं गेलं तेव्हा ते पाण्यामध्ये पडले आणि तिकडे त्यांची ओळख एक नाग लोकाशी झाली, असं काय आहे का प्रभूजी? खरे, तुम्ही सांगितल्यानंतर माझ्या लक्षात आलं. येस, तुम्हाला पूर्ण लक्षात आहे तो इन्सिडेंट? हा प्रभूजी, त्यांनी की हा हा सांगा तुम्ही. हा प्रभूजी, की मी असं बघितलेलं की जेव्हा त्यांना विष देण्यात आलं आणि ते खीर मधून होतं वाटतं विष दिलं त्यांना, आणि ते विष दिल्यामुळे त्यांना ते पाण्यात ढकललं गेलं. त्यांना अनकॉन्शियस झाल्यामुळे त्यांना पाण्यात ढकललं गेलं आणि ते पाण्यात ढकललं गेल्यामुळे ते ऑटोमॅटिकली त्यांचं तेवढी शक्ती असल्यामुळे 10,000 हत्तींचं बल असल्यामुळे ऑटोमॅटिकली एकदम खाली पाण्यामध्ये एकदम डीप मध्ये गेले आणि तिकडे त्यांना एका मधल्या एका कोणीतरी बघितलं त्यांना आणि पुढे त्यांची मदत करून त्यांना म्हणजे विचारलं, सगळं विचारपूस केली की कोणाचे पुत्र वगैरे सगळं करून त्यांनी त्यांच्याबद्दल सगळं त्यांचा परिचय दिला
आणि तिकडच्या नाग लोकचा जो राजा होता त्याने त्यांना मदत केली आणि सांगितलं की तुझ्यावर वरदान दिलं की तुझ्यावर कधी असा विषचा प्रभाव पडणार नाही. असं एक मी बघितलेलं प्रभूजी. बरोबर आहे. तुम्ही सांगितल्यानंतर लक्षात आलं. आणि नागलोकातले जे तिथले रेसिडेंट्स होते, सर्व सर्प वेगवेगळ्या प्रकारचे, त्यांनी ते विष काढून घेण्यामध्ये आणि त्याचा अँटिडोट देण्यामध्ये भीमसेन यांची प्राण वाचवण्यामध्ये मदत केली. आणि अशा प्रकारे भीमसेनांचं पण रक्षण झालं. ठीक आहे. तर आपण हा जो श्लोक आहे श्लोक क्रमांक 9 यापासून आपण पुढच्या वेळेला चर्चा कंटिन्यू करू प्रभूजीज माताजीज. अजून कुणाचा काही प्रश्न आहे आजच्या? आता येणाऱ्या श्लोकांमध्ये खूप खूप महत्वाचा उपदेश आहे प्रभूजीज माताजीज, की धृतराष्ट्राची जी भौतिक आसक्ती आहे त्याबद्दल विदुरांनी केलेला धृतराष्ट्रांना उपदेश खूप स्ट्रॉंग वर्ड्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे तीव्र शब्दांमध्ये त्यांना उपदेश केला विदुर यांनी. असं सांगितलं जातं की ज्यावेळेस पेशंटचा एखादा आजार खूप जास्त बळावलेला असतो त्यावेळेस डॉक्टरला पण खूप स्ट्रॉंग असं अँटीबायोटिक वगैरे द्यावं लागतं. तसं धृतराष्ट्रांसाठी त्यांचं जीवन सुधारण्याचा हा शेवटची संधी होती आणि त्यामुळे विदुरजींनी त्यांना खूप असं स्ट्रॉंग इंजेक्शन दिलेलं आहे. तर पुढच्या काही येणाऱ्या श्लोकांमध्ये खूप महत्वाचे श्लोक आहेत की एका भौतिकरित्या आसक्ती असलेल्या व्यक्तीची जी गती आहे ती कशी खूप भीतीदायक आहे पुढे. आणि विदुर हे आपल्या भावाला सावधान करतात की ही शेवटची संधी आहे, आता ह्या गोष्टीतून बाहेर निघ. आणि अक्षरशः अशा प्रकारचे शब्द वापरतात जे की खूप कठोर वाटू शकतात, पण ते धृतराष्ट्रासाठी खूप आवश्यक होते त्यांची मती ताळ्यावर येण्यासाठी. की विदुर त्यांना म्हणतात की आपण एका पाळीव कुत्र्याप्रमाणे आहात, की आपण इतक्या वेळेला पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला. केवळ आधीच नाही, जे आपण आता वाचलं, युद्ध झाल्यानंतर पण भीमसेनाला मारण्याचा प्रयत्न केला धृतराष्ट्र यांनी, त्यांना आलिंगन देण्याच्या नावाखाली. आणि भगवंतांनी भीमसेन यांच्या जागी त्यांच्या लोखंडी पुतळ्याला समोर केलं आणि भीमसेन हे बचावले. तर विदुर सांगतात की लाज वाटायला पाहिजे आपल्याला की आपण इतक्या वेळेला पांडवांच्या प्रती चुकीचा व्यवहार केला, त्यांचा जीव घेण्याचा वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केला. आणि आता त्यांच्या टाकलेल्या आणि ज्या पांडवांनी, ज्या भीमसेनाने आपल्या प्रिय अशा पुत्रांना ठार मारलेला आहे, दुर्योधन आणि दुःशासन, अशाच पांडवांनी टाकलेल्या तुकड्यांवर आपण स्वतःचा उदरनिर्वाह करत आहात. तर खूप विशेष अशी ही विदुर यांनी केलेला उपदेश आहे धृतराष्ट्र यांच्या प्रती. तर आपण येणाऱ्या श्लोकांमध्ये हा उपदेश पाहू. आणि त्या उपदेशानंतर ते जे अंजन घातल्या गेलं विदुर महर्षी यांच्याद्वारे, त्यानंतर धृतराष्ट्र यांचं कशा प्रकारे हृदय परिवर्तन झालं आणि अंततः धृतराष्ट्र आणि गांधारी हे कशा श्रेष्ठ गतीला प्राप्त झाले याबद्दल पण आपण पाहूया. ठीक आहे. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज? नाहीतर आपण आता इथे चर्चा कन्क्लूड करू. संजना माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी आपल्याला याच्यामध्ये पुढे असं काही वर्णन मिळत नाही सुभद्रा मातेचं, की त्यांचं पुढे काय झालं. जसं धृतराष्ट्र आणि गांधारी गेले, वानप्रस्थाश्रम स्वीकारला विदुराच्या याच्या. तर सुभद्रा देवी या साधारण जीव नाहीयेत माताजी. भगवंतांच्या जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रामाई असं म्हणतो आपण. म्हणजे एक आहे, योग माया आहे. आपण ज्यावेळेस कीर्तन करतो त्यावेळेस आपण असं गातो की यशोदानंदन जय जगन्नाथ, रोहिणी नंदन जय बलदेव, योग माया जय सुभद्रा. तर भगवंतांची जी योगमाया शक्ती आहे त्या स्वतः सुभद्रा देवी आहे. तर त्या साधारण जीव नाहीयेत माताजी. त्याच्यामुळे त्यांच्या गंतव्य स्थानाबद्दल तर काही विशेष वेगळी चर्चा, जसं बलरामांबद्दल आपण चर्चा करतो का? नाही, कारण बलराम हे भगवंतांचे पहिलं विस्तारित रूप आहे. त्याचप्रमाणे सुभद्रा देवी ह्या साधारण जीवतत्व नाहीयेत, तर भगवंतांच्या योगमाया आहेत साक्षात. त्याच्यामुळे त्यांचं पण वेगळं असं सांगितलेलं नाहीये. भगवंतांसोबतच आहेत त्या नियमित भगवंता. ठीक आहे. प्रभूजी धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. अजून कोणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज? ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा. आणि मला कृपया माफी असावी, मध्ये आपला थोडासा गॅप पडला. आपण इथून पुढे कंटिन्यू करूया. वंश कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण कृष्ण प्रभूजी. धन्यवाद. कृष्ण प्रभू धन्यवाद प्रभूजी प्रभूजी. धन्यवाद. सादर हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. चांगलं